नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या बाजार भावाची परिस्थिती, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, या परिणामानंतर सोयाबीनचा बाजारभाव मे महिन्यात किती बदलणार आणि असा कोणता तो बाजारभाव असणार आहे की ज्या भावावर मे महिन्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। तर या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करूयात। प्रथम बघा आंतरराष्ट्रीय बाजार। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी सातत्याने $11.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसत आहे। जाणकारांच्या मते मे महिन्यात सोयाबीनच्या बाजारभाव पातळीत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव हा $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत या ठिकाणी पोहोचू शकतो। आता ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणं याचा अर्थ काय मित्रांनो, की देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार। सोबतच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव पातळीला आणखीन एक आधार मिळणार, तो म्हणजे सोयाबीन विक्रीचा। कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे आणि सोयाबीनची विक्री दिवसेंदिवस घटत आहे। जी सोयाबीनची विक्री ही सध्या आपल्याला 1.25 लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे, ही सोयाबीनची विक्री आपल्याला मे महिना संपता 1 लाख क्विंटलच्या आसपास येताना दिसणार आहे आणि यामुळे आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसेल आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव सध्या 4200 ते 4500-600 दरम्यान आहे ना, हा सुधारून तुम्हाला 4300 ते 4800 च्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहे।
आता अशा परिस्थितीमध्ये मग मे महिन्यात कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करावी बघा, 4,600च्या भावावर 50% विक्री करा, 4,800च्या भाव उर्वरित 50% विक्री करा. कारण भविष्यामध्ये सोयाबीनच्या भावात काही अलीकडच्या काळात प्रचंड तेजी येणार नाही. शिवाय जून महिन्यात आपल्याला खता बियाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे सोयाबीनची विक्री केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे व्यापाऱ्यांना माहिती आहे, म्हणून जून महिन्यात सोयाबीनचा भाव 100% कोसळणार आहे. म्हणून आपण या पद्धतीने सोयाबीनची विक्री केली तर आपलं होईल या ठिकाणी 100% फायदा. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.